आणखी एक मोठी बातमी आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा कायम आहे। उमेदवार ठरवण्याचे अधिकार एकनाथ शिंदेंना असल्याचं शिंदे गटाकडून म्हटलं जात आहे। भाजपच्या दावेदारीवर शिवसेनेनं ही प्रतिक्रिया दिलेली आहे। जागा शिवसेनेची आहे, त्यामुळे सेनेला दावा करण्याची इथं गरज नाही असं सुद्धा शिंदे गटाकडून म्हटलं जात आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा वाद विकोपाला जाण्याची यामुळे शक्यता आहे। कटुता येणार नाही अशी भूमिका घ्यावी असं उदय सामंत म्हणाले। तर 48 मतदारसंघावर कोणीही दावा करू शकतो, पण आम्ही सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना दिलेले आहेत असं उदय सामंत यांनी सांगितलंय। तर भाजपनं रत्नागिरी आणि सिंधुदुर्गवर दावा केलाय, मात्र ती जागा शिवसेनेची आहे, यामुळे आम्हाला या जागेवर दावा करण्याची गरज नाही, तो आमचाच आहे। 3 पक्षांमध्ये कटुता येणार नाही ही भूमिका प्रत्येकानं घेतली पाहिजे असंही उदय सामंत म्हणाले। 48 मतदारसंघावर कोणी दावा करू शकतो, परंतु शिवसेनेचे मुख्य नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही सगळ्यांनी अधिकार दिलेले आहेत। त्याच्यामुळे आमच्या जागा वाटपाचा पूर्ण अधिकार हा एकनाथ शिंदे साहेबांना आहे। परंतु जसं त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गवर दावा केलेला आहे, ती जागा ही शिवसेनेची आहे। त्याच्यामुळे शिवसेनेचा दावा करण्याची आवश्यकताच नाही, तो ऑलरेडी दावाच आहे। परंतु या सगळ्यामध्ये जर काही पाठीपुढे करायचं असेल तर आमचा विश्वास एकनाथ शिंदे साहेबांवर आहे। आणि म्हणून मला काही पदाधिकाऱ्यांना देखील विनंती करायची आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी मला काय किंवा अन्य कोणाला काय तिकीट वाटपाचे अधिकार दिलेले नाहीत, तसं देवेंद्रजींनी देखील कोणाला दिलेले नाहीत, अजितदादांनी कोणाला दिलेले नाहीत। त्याच्यामुळे कुठेही आपल्या 3 पक्षांमध्ये कटुता येणार नाही अशा पद्धतीची भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे। आणि शिवसेना ही रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अगोदर लढलेले असल्यामुळं आमचा त्या ठिकाणी ठाम दावा आहे आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय मुख्यमंत्री महोदय घेतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।